ज्यांची अमोघ वाणी आपण आत्ताच ऐकली ते डॉक्टर अमोल कोल्हे खासदार साहेब, महिलांच्या राज्याच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे, विद्यार्थ्यांचे अध्यक्ष सुनील गव्हाणे, जितेंद्र मराठे आमचे जिल्हाध्यक्ष, मनोज महाजन, संदीप बेडसे, कामराज निकम, उमेश पाटील, जितेंद्र ठाकूर, तिलोत्तमा पाटील, सयाजीराव ठाकरे, ललित बागुल, पंडित कांबळे, उत्तमराव महाजन, उषाताई पाटील, गिरीश नेरकर, हेमलताताई शितोळे, आबासाहेब करणकार, दत्तू पाडवी, आपले तालुक्याचे अध्यक्ष समाधान पाटील, हेमराज राजपूत, अमृता महाजन, अनिल वाडिले, हिमानी वाघ, विशाल वळवी, शांताराम पाटील, शांतीलाल साळी, डॉक्टर तुषार संसे, रीताताई बाविस्कर, या निमित्ताने उपस्थित असणारे आमचे सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आज आपल्या शिवस्वराज्य यात्रेचं शिरपूरला आपण प्रचंड मोठ्या संख्येनं स्वागत केलं, याबद्दल पहिल्यांदा मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो। आपल्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा विधानसभेचा उमेदवार निवडून आला पाहिजे, यासाठी शिवस्वराज्य यात्रा या शिरपूरमध्ये आलेली आहे। विधानसभेचं जागांचं वाटप अजून पूर्ण व्हायचंय। काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार ह्या तिन्ही पक्षाचे, आमच्या बरोबरच्या दोन्ही कम्युनिस्ट पक्षांचे, शेका पक्षाचे, समाजवादी पक्षाच्या जागा वाटपाचं अजून गणित जवळपास संपत आलंय, पण 1-2 तारखेला पूर्ण होईल आणि म्हणून 2 महिन्यावर निवडणुका आलेल्या आहेत। जो काही महाविकास आघाडीचा निर्णय होईल त्यात आपल्या सगळ्यांची साथ राहील असा मला विश्वास आहे। उद्याच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल असं महाराष्ट्रभर वातावरण निर्माण झालंय। लोकसभेला आपण सगळ्यांनी समोरच्या बाजूने सर्व प्रकारांचा अवलंब झाला तरी या मतदारसंघातलं मताधिक्य बरंच खाली आणलं, याचा अर्थ या मतदारसंघातली जनता सध्याच्या राजवटीवर नाराज आहे। आपल्या मतदारसंघातले अनेक प्रश्न माझ्या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी सांगितलेले। आज रोज मतदारसंघातली लोक रोजगारासाठी बाहेरच्या भागात जातात, इथं म्हणावा तेवढा रोजगार नाहीये। आदिवासींचे जमिनीचे 5-5 हजार दावे आज वेगळ्या स्तरावर प्रलंबित आहेत, आदिवासी त्रस्त आहेत। राष्ट्रवादीच्या विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांच्यावर किंवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत। मतदारसंघातील साखर कारखाना, दूध संघाचे प्रश्न आहेत ज्याचा माझ्या आधी उल्लेख करण्यात आला। आदिवासी आश्रमशाळांमध्ये स्थानिक आदिवासींना रोजगार नाही वगैरे बरेच प्रश्न रथी महारथी या भागात काम करत असताना देखील शिल्लक कसे राहिले, हा माझ्या मनातला प्रश्न आहे। माणसाने आयुष्यात काहीही बदलावं पण विचार बदलू नयेत। या मतदारसंघात मोठे नेते आहेतच, पण विचार बदलल्या महाराष्ट्रात आणि या भागातल्या लोकांना त्यांची खरी ओळख कळायला लागली। माणसाने ज्या विचारावर आपली प्रगती झाली आहे तो विचार कधी सोडता कामा नये। आज महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये सगळ्यांना भारतीय जनता पक्ष
हा सत्तेतून जावा असं वाटतं महाराष्ट्रभर आणि देशभर। लोकसभेत 400च्या पलीकडे जाणारा पक्ष 240 वर थांबला। का थांबला? तर देशातल्या समस्त आदिवासी समाजाच्या लक्षात आलं की ह्यांना भारतीय जनता पक्षाला परत निवडून देऊन आपल्या हिताचा विचार हे करणार नाहीत, काहीतरी चुकीचं या देशातली घटना बदलून आरक्षणावर आमच्या गदा आणण्याचं पाप कदाचित यांच्या मनात आहे। या देशातल्या सगळ्या आदिवासींनी प्रचंड विरोध भारतीय जनता पक्षाच्या आणि त्यांच्या मित्रपक्षांना केला। महाराष्ट्रामध्ये 48 पैकी फक्त 31 जागा, उरलेल्या सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष फक्त 17 ठिकाणी निवडून आला। आमच्याकडे साधनं नाहीत, संपत्ती नाही, प्रचंड यंत्रणा नाही आहे। सरकारी नोकर, सरकारी कर्मचारी आणि सरकारी अधिकाऱ्यांचा दबाव वापरण्याची पद्धत जी निर्माण झाली आहे ती आमच्याकडे नव्हती। तरी महाराष्ट्रातल्या 72 जनतेने 31 जागा भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाच्या पाडून दाखवल्या। महाराष्ट्रातल्या जनतेला लावून आम्ही नमस्कार केला तरी तो कमी। हे का झालं असं? तर या देशातल्या सामान्य माणसाला वाटतं की ही महागाई यांच्यामुळे आलेली आहे, भाजपामुळे। आमच्या घरातल्या पोराला नोकरी मिळत नाही ती ह्यांच्यामुळे मिळत नाही। आमच्या डोक्यावर भुर्दंड जीएसटीचा लावलाय तो ह्यांनी लावलेला आहे। आमच्या खिशातनं पैसे काढतात आणि परत आम्हाला दिल्यासारखं करतात। हे पाप हे सतत किती वर्ष करणार? आणि म्हणून महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेने यांना नाकारायचं धोरण स्वीकारलं। तरी देखील चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना पकडून यांनी सरकार स्थापन केलं। त्या दोघांच्या जाऊन पाया पडले साहेब आणि त्या दोघांनी बरोबर ठीक आहे म्हटले आणि मग सरकार यांचं स्थापन झालं। देशामध्ये सगळ्यात पलटी मारणारा जर कोण असेल तर नितीश कुमार आणि 2 नंबर चंद्राबाबू नायडू। त्यामुळे हे दोघं कधीही पलटी मारू शकतात आणि दिल्लीचं सरकार खाली येऊ शकतं। मी तुमच्या दारात यासाठी आलोय की उद्याच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा या मतदारसंघात तुम्ही पराभव करा। जेव्हापर्यंत आपण महाराष्ट्रातली मुंबईतली सत्ता यांच्याकडून हिसकावून घेत नाही तोपर्यंत यांचं दिल्लीतलं सरकार गडगडणार नाही। आणि म्हणून उद्याच्या विधानसभेत या मतदारसंघातला भारतीय जनता पक्षाचा उमेदवार पराभूत करण्याची जबाबदारी तुम्हा सर्वांनी घेतली पाहिजे। आम्हाला आमच्या विरोधकांच्यावर या मतदारसंघातल्या काही बोलायचं नाही, पण आता बरेच वर्ष झाली। हत्ती 20 वर्षाचा झालेला आहे नाही का? हत्तीला माहिती आहे, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आता जरा हिसका दिला तर साखळ दंड तुटू शकतो। ती स्टेज आता आलेली आहे। आणि मी तुम्हाला एक सांगतो की सयाजीराव म्हणून त्यांचा उल्लेख केला, म्हणजे साहेब म्हणतील तसे हे करतात असा एक समज मतदारसंघात आहे। आमदार जो असतो ना तो आमदार चलाकच पाहिजे, त्याला पर्याय नाही। त्याच्या नेत्याने जरा जास्त चलाक व्हावं त्याचा तो प्रॉब्लेम आहे, आपला नाही आहे। पण आमदार ऍक्टिव्ह पाहिजे आणि आमदार लोकांच्या कायम सेवेत पाहिजे आणि विधानसभेत सतत तोंड उघडून या मतदारसंघाचे प्रश्न मांडणारा पाहिजे, त्याला आमदार म्हणतात। आता तुम्ही कोणीतरी म्हटलं की अमरीशभाई इकडे येणार आहेत का? कोण म्हटलं? ते काय येणार नाहीत, उगाच त्यांच्यावर अन्याय करू नये, ते तिकडे गेलेले आहेत। आणि मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, जोपर्यंत दिल्लीत मोदी साहेब आणि अमित शहा आहेत तोपर्यंत हे इकडे येऊ शकणार नाही।
त्यामुळं त्याच्या आत येणाऱ्या निवडणुकीत काय संधी असेल ती घ्या. पण डोक्यातनच काढा की कोणी इकडे येईल. आपल्याला आपला विजय या आपल्या मतदारसंघातल्या शिरपूरकरांच्या जीवावरच मिळवायचा आहे. आणि म्हणून माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे. इंदिरा गांधींचाही पराभव झाला होता. कोण कधी पडेल सांगता येत नाही. त्यामुळे इथला मतदार जो आहे त्याला सगळं मिळालेलं आहे, काय मिळालेलं नाही. पण थोडासा बदल जर केला तर जे मिळालेलं नाही ते सगळं देण्याची व्यवस्था राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्यासाठी या मतदारसंघात करेल. मी आता तपशिलात तुम्हाला हे मिळाले हे नाही मिळाले वगैरे सोडून द्या विषय. त्यांच्या संस्था त्यांचं काम हे बाजूला ठेवू आपण. आपल्या उमेदवाराला जर संधी मिळाली तर या मतदारसंघात जे विकासाचं स्वप्न अधुरं राहिलंय या भागातल्या जनतेचं ते पूर्ण करण्याचं वचन राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीच्या वतीनं तुम्हा सगळ्यांना दिलं. काल परवा मला डॉक्टरनी आणि मनोजने सांगितलं की आदिवासींच्या जलसिंचनाच्या सुविधा आमच्या बऱ्याच राहिल्या आहेत, त्या करून द्या. आपलं महाराष्ट्रात सरकार आल्यानंतर मी आपल्याला महाविकास आघाडीच्या वतीनं वचन देतो की ज्या आदिवासींच्या ज्या ज्या गावांना पाण्याच्या इरिगेशनच्या शेतीला पाण्याच्या सुविधा झालेल्या नाहीत त्या सगळ्या सिंचन सुविधांसाठी विशेष जबाबदारी आम्ही सगळे डोक्यावर घेऊ आणि या सिंचन सुविधा सगळ्या आदिवासींच्या गावात देण्याचं काम करू. काल परवा सांगवीला दंगल झाली. काय झाले याच्या तपशिलात जात नाही मी, पण मला असं सांगण्यात आलं की 200 तिथं असणाऱ्या लोकांच्यावर 300 लोकांच्यावर केसेस दाखल केले. अजून 1 महिना आहे, सत्ता त्यांची आहे, त्यांना आम्ही मुदत देतो. आचारसंहिता सुरू होण्याच्या आधी त्यांना मुदत देतो. त्यांनी हे यांच्यावरचे गुन्हे काढून घ्यावेत. जर नाही काढले तर तुम्हाला मी वचन देतो महाविकास आघाडीच्याकडून की आपलं सरकार आल्यावर हे सगळेच्या सगळे गुन्हे विहित रीतसर नियमात बसून मागं काढण्याचं काम आमचं सरकार आल्यावर करेल. तुम्ही काही चिंता करू नका. कुणी जर पोलीस जास्त अंगावर यायला लागलं तर त्याला एवढं करायचं, 2 महिने, थोड्या दिवसांनी एवढंच करायचं. माझी आपणाला विनंती आहे की थोडासा वेगळा विचार शिरपूरकरांनी करायला हरकत नाही. यावेळी थोडा वेगळा विचार करा. साम्राज्य आहे काय कुठं ते जात नाही. एखाद्या वेळी त्यांच्या विचाराचा आमदार निवडून नाही आला या मतदारसंघात तर ते काय साम्राज्य कुठं वाहून जाणार आहे असं काय नाही. एक वेगळ्या विचाराचा आमदार एकदा तर द्या निवडून. एकदा तर शर्ट बदलून बघा. तोच शर्ट किती वर्ष घालणार. त्या एका तुमच्या मतानं आदिवासींचे अनेक प्रश्न सुटतील. आदिवासींच्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मतदारसंघात आम्ही जाऊन आलोय. अहेरीला परवा गेलो तुम्ही. आदिवासी समाजाचा भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्याची आता मनस्थिती राहिलेली नाही. महाराष्ट्रातला कानाकोपऱ्यातला आदिवासी कमळ सोडून पाहिजेल त्या शिक्क्यावर पाहिजेल त्या चिन्हावर शिक्का मारायला आज तयार आहे. या शहरातल्या अनेक समस्या आहेत. आमच्या मगाशी सुरुवातीला अमृताताई महाजन यांनी भाषणात बरेचसे मुद्दे मांडले. डॉक्टरांनी देखील त्यांचे काही मुद्दे मांडले. या मतदारसंघात हा जो उरलेला विषय राहिलेला आहे विकासाचा त्याची जबाबदारी एकदा 5 वर्षासाठी आमच्या पक्षावर, आमच्या शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालच्या पक्षावर देऊन बघा.
तुमचे हे सगळे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आम्ही सगळे घेऊ। मोठ्या संख्येनं शिरपूरकर या ठिकाणी आले, फार प्रचंड गर्दी आहे, इकडं मागही आहे असं म्हणतात आणि तिकडेही आडव्या रस्त्यावर आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही उपस्थित राहिलात, जाताना विचार करून जावा की बदल करायचा आहे। तुम्ही काय अमरीश पटेलांच्या विरोधी मतदान देत नाहीये, हे जे काशीराम पावर आहेत त्यांना बदलायचे आपल्याला। अमरीश पटेलांची लढाई नाही आहे, ते विधानसभेला उभे राहणार आहेत का? अमरीश पटेल आपल्याला काशीराम पावरांच्यात बदल करून नवा आदिवासी माणूस मुंबईला पाठवायचा, हा विचार मनात ठेवा। आणि आतापर्यंत अमरीश पटेलांचं सातत्यात आपण ऐकतच आलोय, ते म्हणतील त्यालाच आपण पाठवत आलोय विधानसभेत। एकदा बदल करा। मगाशी सांगितलं तसं हत्तीला 20 वर्ष झालेली आहेत, आता हिसका द्यायची ही वेळ आहे। आणि 2024च्या विधानसभेत शिरपूरमध्ये परिवर्तन करून दाखवा। तुमच्या या परिवर्तनाने या शिरपूरकरांना नवा विकास दाखवण्याचं काम आमचा पक्ष आणि महाविकास आघाडी 100% करेल, हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो। धन्यवाद।